कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कोलाडजवळ कार आणि कंटेनरची धडक, पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात शोककळा। स्ट्रॉंग रूम मध्ये उंदरांची करामत, दरवाजा उघडल्यानं अधिकाऱ्यांना फुटला घाम। राजेवाडी ते आंबवडे महामार्गाच्या कामात अनियमितता, 350 कोटींचा निधी वाढवूनही कामाचा दर्जा निकृष्ट, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, शासकीय नियमांना हरताळ, दोषींवर कठोर कारवाईची स्थानिक नागरिकांची मागणी। खेडच्या LTD शाळेत पत्रकार परिषद, संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची दिली माहिती। 16 ते 20 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि अलिबाग तालुक्यातील सारळ गावात एकाच ठिकाणी 153 सत्यनारायण महापूजा, 22 वर्षांनंतर पुन्हा जितेंद्र नाईक यांनी संकल्प केला पूर्ण। पाहुयात सविस्तर वृत्त। आज मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळच्या पुई गावाजवळ भीषण अपघात घडला। मुंबईहून महाडच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने कंटेनरला मागून धडक दिल्यानं दुर्दैवी घटना घडली आहे। या हृदयद्रावक अपघातात सज्जद अब्दुल साखूर खोत आणि सज्जद अब्दुल साखूर या पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मृतक सज्जद याचा येत्या 29 डिसेंबर रोजी विवाह होणार होता। वडील कतार दुबईहून परत येत असल्यानं त्यांना मुंबई विमानतळावरून घेण्यासाठी सज्जद गेला होता, परंतु येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। या घटनेनं संपूर्ण गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे। अपघातग्रस्त कारमधील सज्जद खोत यांना तातडीनं माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तसंच कार चालक उस्मान अब्दुल हमीद कारविलकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कोलाड येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस आणि SVRS बचाव पथक ग्रामस्थांच्या मदतीनं घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या एका व्यक्तीला हायड्रॉलिक कटरच्या साह्यानं बाहेर काढण्यात आलं। मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत। पेण तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये घडलेल्या एका अजब घटनेमुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडा असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या। संवेदनशील कागदपत्रे आणि साहित्य सुरक्षित असलेल्या स्ट्रॉंग रूमचा दरवाजा कसा उघडला यावरून चर्चांना उधाण आलं होतं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तात्काळ CCTV फुटेज तपासण्याचे आदेश दिले। फुटेज पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। स्ट्रॉंग रूमचा दरवाजा कोणी व्यक्तीने नाही तर एका उंदराने उघडल्याचं CCTVत स्पष्ट झालंय। तहसीलदार शेजाळ यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे CCTV फुटेज दाखवत संपूर्ण प्रकार स्पष्ट केला। या घटनेनंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला असला तरी सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। रायगड जिल्ह्यातील राजेवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। सुमारे 350 कोटी रुपयांचा सुरुवातीचा निधी अनेक वर्षांनी 3 पटीने वाढवूनही महामार्गाची सद्यस्थिती अत्यंत निकृष्ट आणि धोकादायक असल्याचं चित्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आहे। या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कामाचा दर्जा अतिशय सुमार असून अवघ्या 2 ते 3 दिवसांपूर्वी टाकलेल्या कॉन्क्रीट लेअरवरच अंतिम थर टाकला जातोय। याबाबत रात्री उशिरा तक्रार करूनही कोणती ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले। कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांचा पूर्णतः अभाव दिसून येतोय। सूचना फलक, दिशादर्शक बोर्ड किंवा सुरक्षा बॅरिकेड्सची कमतरता आहे। कामगारांकडे देखील आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध नाहीत, ज्यामुळे शासकीय नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावरच असल्याचा आरोप केला जातोय। वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच असल्यानं या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।
रायगड जिल्ह्यात भटक्या प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला आहे। 12 डिसेंबर रोजी नगरपालिका अंतर्गत उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या वतीनं प्राणी जन्म नियंत्रण अर्थात ॲनिमल बर्थ कंट्रोल या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। त्यांनी भटक्या प्राण्यांचे अनियंत्रित वाढणारे प्रमाण, त्यामुळे होणारे अपघात, आरोग्यविषयक धोके आणि मानवी वस्तीत निर्माण होणाऱ्या विविध समस्या यांवर सविस्तर प्रकाश टाकला। प्राणी जन्म नियंत्रणाचे वैज्ञानिक महत्त्व, निर्बीजीकरणाचे फायदे, प्राण्यांची आरोग्य सुरक्षा तसेच माणूस आणि प्राणी यांच्यातील सामंजस्यपूर्ण सहनिवासाचे पैलू त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले। या जनजागृतीपर कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्राणी कल्याणासाठी सक्रियपणे पुढाकार घ्यावा असं महत्त्वपूर्ण आवाहन यावेळी करण्यात आलं। उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी जनजागृतीपर उपक्रम सातत्याने आयोजित करेल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले। खेड येथील LTT इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांनी या पत्रकार परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले। यावेळी वाहिद मुकादम, माजिद खतीब, समन्वयक जॉय सेबास्टियन, LC जॉय, मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पंकज कुडाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी मुख्याध्यापक सारंग यांनी संस्थेद्वारे वर्षभरात राबवण्यात आलेले विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। तसेच येत्या 16 ते 20 डिसेंबर रोजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभ, माजी विद्यार्थी मेळावा आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी दिली। संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीवर आणि आगामी उपक्रमांवर या पत्रकार परिषदेत प्रकाश टाकण्यात आला। LTT इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड यावर्षी 15 ऑगस्ट 2025 साली आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे। आणि हे वर्ष LTTने सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करायचं असं ठरवलेलं आहे। तर या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांच्या हस्ते 15 ऑगस्टच्या दिवशी पार पडले आणि त्या दिवसापासून शाळेने विविध कार्यक्रम, जे शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, असे विविध कार्यक्रम या शाळेने राबवलेले आहेत। त्यामध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन केलं, शाळेने समाजसेवा म्हणजे सोशल सर्व्हिस कॅम्पचं आयोजन केलं आणि याच कार्यक्रमाच्याच अनुषंगाने किंवा ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शाळेने 11 तारीखला एक खाद्य महोत्सव, विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिवलचं आयोजन केलं होतं आणि या फूड फेस्टिवलसाठी सुद्धा विद्यार्थी, पालक असं सुमारे 3000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सहभाग लाभला। तसंच शाळेने आता कार्निवल म्हणजे शोभायात्रेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची सांगता ह्या 16 तारीखच्या ग्रँड फायनल फिनाले कार्यक्रमाने होणार आहे। तर 16 तारीखला आपल्या शाळेच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि 17 तारीख, 18 तारीख, 19 आणि 20 असे पुढचे हे 16 तारीखपासून 5 दिवस विविध विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत। 16 तारीखला पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजन केलेला आहे। तर हा 5 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी शाळेच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो। 16 तारखेला मी हे म्हणवत आहोत 50 वर्षाचं, तर सर्व बांधवांनी, पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी हे मिळून आमचं कार्य पुढे न्यावं आणि सर्वांनी मदत करावी। त्याच्यासाठी पत्रकार लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी। 13 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील हाशिवरी येथे 31व्या पुरुष महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। आद्य न्यायिक प्रतिष्ठान, अमितदादा नाईक मित्रमंडळ आणि
महात्मा गांधी क्रीडा मंडळ हशिवरे यांच्या वतीनं रायगड जिल्हा खो खो असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना आपली कौशल्य प्रदर्शित करण्याची आणि जिल्हा संघात निवड होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली। अलिबाग मुरुडचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित नाईक यांनी या क्रीडा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं नियोजन आणि व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यात आलं। खेळाडूंना सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे। स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नामांकित पुरुष आणि महिला संघ सहभागी झाले। अत्यंत चुरशीचे सामने अपेक्षित आहेत। या निवड चाचणीतून निवडले जाणारे खेळाडू आगामी राज्यस्तरीय आणि आंतरजिल्हा स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील। ग्रामीण भागातील क्रीडा विकासाला चालना देऊन खो खो खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। आज माझ्या आद्य प्रतिष्ठान आणि आपलं अमित दादा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच महात्मा गांधी विद्यालय हे इथले आयोजक आहेत आणि ह्यांच्या विद्यमाने आज आपण हशिवरे येथे पुरुष महिला अजिंक्य स्पर्धा खो खोच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला रायगड जिल्ह्याची म्हणजे मान्यता असलेले संघ ह्या इथे खेळायला आलेले आहेत। या मातीमधून नवीन नवीन खेळाडू घडावे आणि नवीन नवीन खेळाडू घडवून त्यांना भविष्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये संधी मिळावी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। कारण आमच्या हशिवऱ्यामधले बरेचसे खेळाडू हे या खो खोमुळं पोलीस भरतीमध्ये किंवा रेल्वे भरतीमध्ये किंवा अन्य सरकारी भरतीमध्ये गेलेले आहेत आणि आमचा तोच प्रयत्न आहे की बाबा इथून नवीन नवीन ह्या मातीनं खेळाडू घडवावे आणि ते खेळाडू भविष्यामध्ये त्यांचं नाव त्यांच्या त्यांचं नाव गावाचं नाव शाळेचं नाव उज्ज्वल करावं किंवा त्यांचं भवितव्य उज्ज्वल करावं। तसंच मी आज ह्याच्यासोबत आमच्या हशिवऱ्याच्या जी टीम आहे तिला मी आज सायकल कबूल केल्या। त्याच्या पाठचा उद्देश असा होता की मुलींनी खेळ चांगला करावा पण खेळाबरोबर शिक्षण पण घेतलं पाहिजे। फक्त खेळून होत नाही त्याच्यावर शिक्षण पाहिजे आणि त्यांना शाळेमध्ये यायला काय तर इथल्या बऱ्याचशा मुली आहेत ह्या आजूबाजूच्या गावामधल्या आहेत की कावाड्याच्या आहेत, काही रेवसच्या आहेत, काही नौखारच्या आहेत, काही शिरोळीच्या म्हणजे आजूबाजूच्या गावामधल्या आहेत। तर त्यांना आजूबाजूच्या गावामधून शाळेमध्ये येण्यासाठी सायकलचा उपयोग झाला पाहिजे आणि त्या शाळेमध्ये आल्या पाहिजे आणि त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे ही छोटीशी माझी भावना आहे, त्याच्या पाठी आहे म्हणून आपण त्या सायकल त्याला कबूल केलेल्या आहेत। अलिबाग तालुक्यातील सारळ गावात आज एकाच ठिकाणी तब्बल 153 सत्यनारायण महापूजा बांधण्यात आल्या आणि हा सोहळा भाविकांसाठी खास ठरला। मात्रोळी गावचे रहिवासी आणि शंकरगिरी महाराजांचे भक्त जितेंद्र रमेश नाईक यांनी 22 वर्षांपूर्वी घेतलेला संकल्प पूर्ण केला। यापूर्वी सारळ येथील शिवमंदिरात 108 सत्यनारायण महापूजा झाल्या होत्या। याच परंपरेचा पुनरुच्चार करत यंदा 121 पूजा बांधण्याचा संकल्प करण्यात आला होता। मात्र भाविकांचा वाढता उत्साह पाहता हा आकडा थेट 153 पर्यंत पोहोचला। या महापूजेसाठी परिसरातील विविध गावातून शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। धार्मिक भावना वृद्धिंगत व्हाव्यात, सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जितेंद्र नाईक यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित नाईक यांनी सांगितलं। आदरणीय संत शंकरगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये गेल्या 22 वर्षापूर्वी आमचे बंधू आदरणीय जितेंद्र नाईक यांनी 101 पूजन संकल्प केला होता। त्यावेळेस पण 101 पूजनच्या 108 पूजा झाल्या होत्या। 22 वर्षाने पुन्हा एकदा शंकरगिरी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच इच्छेने पुन्हा एकदा पूजा ठेवायच्या असं मानस आमच्या भावांनी जितेंद्र नाईक यांनी केला आणि त्याने आम्हाला एक दिवशी सगळ्यांना आमच्या मित्रांना सांगितलं की असा आमचा संकल्प आहे, पुन्हा एकदा आपण पूजा ठेवायचं आपलं माझ्या मनामध्ये आलं आहे। बाबांचीच ती इच्छा आहे तर आपण त्या पूजा पुन्हा ह्या वर्षी ठेवायचं। लागली सगळ्या आयोजकांनी सगळ्या मित्रांनी त्यांना होकार दिला आणि पूजा म्हटलं की आजूबाजूचे 151 पूजा पहिल्या 101च्या 111 झाल्या, 111च्या 121 झाल्या, 121च्या 151 झाल्या, आता 153 झाल्या। पूजा म्हटलं की प्रत्येक घरी एकच चौरंग असतो, एवढी चौरंग गोळा करणं किंवा एवढी जोडपी गोळा करणं हा सगळा मोठा ही तयारीची सगळी कसरत असते। परंतु बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं ऑटोमॅटिक घडत गेलं आणि आज हा दिवस उजाडला। हा एक संकल्प होता, त्याच्या पाठचा सगळा वेगळा काढता हेतून होता। ह्याच्यातून काय होतं की आपलं गाव एकत्र राहतं, आपल्या आजूबाजूचा परिसरातील लोक पण एकत्र येतो। आज तुम्ही म्हटलं तर जवळजवळ 25 गावातील लोक इथे पूजेसाठी आलेली आहेत, तिथली जोडपी आलेली आहेत आणि त्यातनं ओळखी वाढतात, एकमेकांचा बंधुभाव वाढतो आणि आपल्या
देवाचं म्हणजे आपलं देवाचं रक्षण झालं पाहिजे, आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे, ही त्याच्यासाठी मोठी भावना आहे. कोकणाचा मानबिंदू आणि जगभरात प्रसिद्ध असलेला हापूस आंबा सध्या वादंगाच्या भोवऱ्यात सापडलाय. गुजरातच्या वलसाड प्रदेशानं वलसाड हापूस या नावानं भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅगसाठी दावा केल्यानं संपूर्ण कोकणात तीव्र खळबळ उडाली आहे. वास्तविक 2018 पासून कोकण हापूस या नावाने अधिकृत GI मानांकन प्राप्त असून तो एकमेव आणि मूळ प्रमाणित हापूस म्हणून ओळखला जातोय. मात्र आता या प्रतिष्ठित कोकण हापूस ब्रँडवरच नवा दावा होत असल्यानं कोकणातील आंबा बागायतदार आणि व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हापूस केवळ एक फळ नसून कोकणाची संस्कृती, ओळख, कृषी परंपरा आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचं प्रतीक आहे. वलसाडच्या या दाव्यामुळे कोकण हापूसच्या मूळ ओळखीला आणि बाजारपेठेतील स्थानाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये. आपल्या कोकणातील हापूसला 2018 मध्ये GI मानांकन मिळालं. ते हापूस या नावाने मिळालं. त्याच्या पाठीमागं कोकण हापूस किंवा रत्नागिरी हापूस असं काही नसून आपल्याला फक्त हापूस या नावाने मानांकन मिळालं. जसं मी अनेक वेळा सांगतो की फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस, आणि तो फक्त कोकणात होतो. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपल्याला मानांकन मिळालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर हापूस हे नाव आंब्याच्या मार्केटिंगमध्ये परवलीचा शब्द आहे. गेली 3-4 वर्षात 5 वर्षात लोकांच्या ट्रेडिंग मधल्या लोकांच्या, त्याचप्रमाणे इतर प्रदेशात आंबे पिकवणाऱ्या लोकांच्या लक्षात यायला लागलं की आता आपल्याला हापूस हे नाव वापरता येत नाहीये, कायदेशीर दृष्ट्या ते गैर आहे. 2019 पासून मालावी देशातून आंबा आपल्या देशात येतोय. तो इथून नेऊन लावलेल्या झाडांचाच आहे, पण तो आता मालावी मँगोज या नावाने येतोय. तो आता हापूस या नावाने येत नाही. हे संरक्षण आम्हाला अबाधित राहावं, ह्यासाठी आपण कोणालाही विरोध करत नाही, तर आपण आपली बाजू मांडतोय. लोक आपल्याला विरोध करताय, हे नाव तुम्हाला घेता येणार नाही. आम्हाला वलसाड हापूस हवं असेल, कोणाला शिवनेरी हापूस हवं असेल, कोणालाही उद्या आणखीन हापूसच्या नावाच्या मागे काहीतरी लावून हवं असेल, आपापल्या प्रांताचं नाव लावून. आमचं म्हणणं आहे, आमचा प्रांत हा हापूससाठी राखीव आहे. आमच्या प्रांतात जो आंबा पिकतो, जो आमच्या किनारपट्टीला होणारा आंबा विशिष्ट रंग, अनेक फॅक्टर्स आहेत, जो आहे तो इतरत्र होत नाही. त्यामुळे आमचं नाव आमच्यासाठी सुरक्षित राहावं, ही आमची भूमिका आहे. रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. कोकणाच्या शेतकऱ्यांसाठी आणि हापूस आंब्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघानं कोकणाच्या मानबिंदू असलेल्या हापूस आंब्याचं भौगोलिक मानांकन GI टॅग अबाधित राखण्यासाठी निर्णायक लढा पुकारलाय. संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकाल यांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलंय. दक्षिणेला महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा किरण पाणी, उत्तरेला महाराष्ट्र आणि गुजरातची सीमा झाई उंबरगाव, या 720 किलोमीटरच्या समुद्रकिनारी प्रदेशामध्ये आंब्याचं, खास करून जगप्रसिद्ध हापूस आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि येथील शेतकऱ्यांची कसर, त्याचबरोबर नैसर्गिकरित्या नैसर्गिक खतांचा जास्तीत जास्त वापर करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या 5 जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात हापूसची लागवड होत आहे. येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या आसेकडे असलेलं व्हिजन, यामुळे या आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक नामांकन देखील दिलेले आहे. असं असताना दुसरीकडे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे. या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूसचं भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. मराठी भाषेला समर्पित असलेली जगातील पहिली अर्ध मॅरेथॉन म्हणून ओळखली जाणारी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आता 3ऱ्या पर्वात पदार्पण करत आहे. येत्या 4 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ही भव्य मॅरेथॉन रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आली आहे. या निमित्तानं रत्नागिरी पुन्हा एकदा धावनगरी म्हणून सज्ज होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 4 जानेवारी 2026 रोजी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचं 3रं पर्व सालाबादप्रमाणे रत्नागिरीमध्ये होतं आहे, ज्याला आपण म्हणतो नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरी होणार धावनगरी. यावर्षी 300पेक्षा जास्त शहरांमधून जवळपास 2200 फिटनेस टुरिस्ट, ज्यांना आपण स्पोर्ट्स प्रेमी वगैरे नाही म्हणत, फिटनेस टुरिस्ट म्हणतो, हे सगळे रत्नागिरीमध्ये येत आहेत हे धावण्यासाठी. आणि एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे थोडक्यात आजपर्यंत जगामध्ये कधीही कुठल्याही भाषेसाठी अर्ध मॅरेथॉन झालेली नाही.
ती अर्ध मॅरेथॉन सर्व कोकणवासीय 4 जानेवारीला करतायत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही नेहमी वाचत असतो की आपण या मॅरेथॉनला असं गौरवलं आहे की ही कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन आहे. ही 4 जानेवारीला होती आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन 20 डिसेंबरला संपतंय. स्थानिकांना आम्ही विशेष आवाहन करतोय की जास्तीत जास्त जणांनी 20 डिसेंबरच्या पूर्वी नोंदणी करा. भारताबाहेर राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यासाठी एक आपण व्हर्च्युअल ॲप बनवतोय की भारताबाहेर विविध देशांमध्ये हे ॲप डाउनलोड करून त्यांना कोकणामध्ये फिरण्याचा, कोकणामध्ये धावण्याचा फील येईल. त्यामुळे व्हर्च्युअल माध्यमातून भारताबाहेरच्या सगळ्यांसाठी आणि ॲक्च्युअल माध्यमातून भारतातल्या सर्वांसाठी 4 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी होणारे धावनगरी एक धाव मराठी भाषेसाठी कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जाणवणाऱ्या थंडीमुळे कोकणातील निसर्गाला अप्रतिम सौंदर्य लाभलंय. विशेषतः संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास विलक्षण आणि मनमोहून टाकणारी दृश्ये पाहायला मिळतात. थंड हवामानामुळे नदीच्या पाण्यावर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत असून संपूर्ण परिसरात जणू स्वर्गीय शांतता नांदताना जाणवत आहे. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणात धुक्याहून हळूहळू उलगडणारा निसर्ग पाहण्यासाठी स्थानिक नागरिक थांबून हा क्षण अनुभवत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट, शांत वाहणारी नदी आणि धुक्यानं वेढलेला परिसर यामुळे शास्त्रीनगरचा निसर्ग अधिकच रमणीय झालाय. थंडीमुळे निर्माण झालेले हे सौंदर्य सध्या पर्यटकांसह निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करत असून कोकणाच्या नैसर्गिक वैभवाची अनुभूती देणारं ठरत आहे. रायगड जिल्ह्यातील विक्रम आणि मिनीडोअर चालक मालकांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. शासनाच्या दुर्लक्षामुळे आपला व्यवसाय धोक्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे 2 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांची अंमलबजावणी न झाल्यानं संघटनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. वयोमर्यादा संपलेल्या वाहनांसाठी पर्यायी वाहने उपलब्ध नसल्यानं ग्रामीण भागात किमान 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. VLTD डिव्हाइसबाबत कथित फसवणुकीचा आरोप आणि महिलांना एसटीतील सवलतीमुळे टॅक्सी व्यवसायावर झालेला नकारात्मक परिणाम हेही मुख्य मुद्दे आहेत. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चालकांनी आत्महत्या केल्यास शासन आणि दिरंगाई करणारे अधिकारच जबाबदार असतील असं संघटनेनं ठणकावून सांगितलंय. आज प्रलंबित मागण्या होत्या की 17/3/2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची ह्या प्रलंबित प्रश्नासाठी मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये सकारात्मक सर्व निर्देश त्यांनी दिले होते. परंतु त्या निर्देशाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून आमच्यावर तांत्रिक लूट चाललेली आहे आणि ह्या संदर्भात आजचा मोर्चा काढलेला आहे. जे प्रश्न कमिशनर, परिवहन आयुक्त यांनी प्रधान सचिवांपर्यंत पोहोचवलेले प्रश्न ते त्या फाईल अद्यापर्यंत तशाच पडून राहिल्यात. त्यामुळे ह्या विक्रम मिनीडोअर चालकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आणि हा आम्हाला मोर्चा काढावा लागला. रत्नागिरी जिल्ह्यात साहसी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्यासोबतच आता साहसी खेळांचा थरार देखील पर्यटकांना अनुभवता येत आहे. विशेषतः ढोकमळे समुद्रकिनाऱ्यावर सुरू झालेल्या स्कुबा डायव्हिंगमुळे पर्यटकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. या उपक्रमाअंतर्गत पर्यटक सुमारे 40 ते 50 फूट खोल समुद्रात जाऊन समुद्राखालील नयनरम्य आणि अद्भुत विश्व अनुभवत आहेत. समुद्राखालील रंगीबेरंगी मासे, विविध प्रकारची प्रवाळे आणि अप्रतिम जलचर पाहण्याची अनोखी आणि रोमांचक संधी त्यांना मिळते. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आणि मनमोहक असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.